लोकसभेसाठी उद्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। त्या अनुषंगानं बीडचं जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन आता अलर्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळी ईव्हीएम मशीन मतमोजणीला सुरुवात होणार आहे। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क असल्याचं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलं आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। पाहूयात। बीड लोकसभेसाठी मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती उद्या पार पडणार आहे आणि याच अनुषंगाने जर पाहिलं तर बीडची जिल्हा प्रशासन जे असेल ते अलर्ट असल्याचं देखील पाहायला मिळते। मी सध्या SP ऑफिसच्या कार्यालयाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस यंत्रणेच्या अनुषंगाने जे काही पोलिसांच्या सजग तुकड्या असतील त्या सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्ण यंत्रणेवरती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर जे आहेत त्यांचं विशेष लक्ष जे आहे ते या ठिकाणी असणार आहे। त्याबरोबरच जर आपण पाहिलं तर जी काही मतमोजणी प्रक्रियेची जी काही केंद्र असेल त्या ठिकाणी जे आहे ती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे जे आहेत त्यांच्या माध्यमातून कलम 144 जे आहे ते देखील लागू करण्यात आलेलं आहे। तर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये मनाई आदेश जे आहे ते लागू करण्यात आलेले आहे। जो उमेदवार निवडून येईल त्याच्यानंतर जे आहे कुठलीही मिरवणूक जी असेल ती करता येणार नाही आहे। आणि त्यानंतर जर पाहिलं तर आता रात्रीची वेळ आहे आणि पोलीस यंत्रणा जर पाहिली तर पोलिसांच्या मोठ्या तुकड्या ज्या आहेत त्या इथे SP कार्यालयाच्या बाहेर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। बीड जिल्ह्यामध्ये जी काही मतमोजणीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीच जे आहे पोलिसांची यंत्रणा आणि कुवत जी आहे ती अतिरिक्त देखील वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।